नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सोलापूरमधून. सोलापूरच्या माळशिरसमध्ये भीषण अपघात झालाय. वाहन विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झालाय. देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या वाहनाचा हा अपघात झाला. अत्यंत भीषण असा हा अपघात होता. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहे. अधिक माहिती या संदर्भात घेऊयात. आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. संतोष, अपघात नेमका कसा झाला त्या संदर्भातली माहिती मिळते का? प्राथमिक माहिती जी मिळालेली ती कन्फर्म आहे किंवा बरोबर आहे की जो वाहक आहे पिकअप जो वाहक होता त्याचं नियंत्रण सुटलं आणि नियंत्रण सुटल्यामुळे त्याचे पिकअप वाहन आहे ते विहिरीत पडलं आणि त्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे 16 पैकी आणि राहिलेले लोक जखमी झालेले आहेत. ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या डेड बॉडी त्यांचे पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत. एकाचा इथे उपचार सुरू आहे आणि बाकीच्या जे भाविक जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार अकलूजच्या रुग्णालयात सुरू आहे आणि वाहकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा आता कन्फर्म झालेला आहे किंवा खात्रीला एक वृत्त मिळालेलं आहे. जी संतोष, जे इतर काही जखमी झालेले आहे रुग्णालयात ज्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांच्या प्रकृती संदर्भात काही माहिती मिळते का? किती जण गंभीर जखमी आहे, किती जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तशी काही आकडेवारी मिळाली आहे का? हो, त्यातले एकूण आता जे आहे 8 पैकी 8 जण मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि जे बाकीच्यांचा उपचार सुरू आहे त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. ग्रामस्थ ताफ्यामध्ये तर धावून आल्यामुळे 8 लोकांचा जीव वाचवण्यात यश मिळालेलं असलं तरी 2 लोकांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्या आपल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अशा प्रकारची माहिती मिळत आहे. जी संतोष, या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर वाहन विहिरीत कोसळून हा दुर्दैवी अपघात झाला, ज्यात 8 भाविकांचा मृत्यू झालेला आहे. देवदर्शनाहून परतताना काळाने या भाविकांवर घाला घातलेला आहे. आत्ताच आमच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे 2 जणांची प्रकृती ही गंभीर आहे. या संदर्भात आमदार अभिजित पाटील देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. अभिजित जी, या अपघाताबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे? तुमच्यापर्यंत काय अपडेट प्रशासनाकडून पोहोचवण्यात आलेले आहेत? याच्यामध्ये पंढरपूर सातारा रोडवर तांदुळवाडी जवळ अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे चौगुले म्हणून ते त्यांचे भाऊ बहिणी आणि पंढरपूरच्या आजूबाजूचे सगळी लोक ते देवळ दर्शनाला गेले होते आणि येताना त्या ठिकाणी रोडच्या कडेला जिथं MSRTCचा रस्ता आहे ज्याचं काम अर्धवट आहे त्या आणि विहिरीला कठडा नाही, ते गाडी पडली आणि त्याच्यामध्ये 6 महिन्याचं एक मूल 2.5 वर्षाचं असे 8 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय. 5 जण त्या ठिकाणी आता आहेत 13 पैकी. अजून बाकीचं शोध मोहीम सुरू आहे. त्यातले 13 जणांना पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. 5 जण आता उपचार घेत आहेत आणि 8 जणांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालाय. अगदी. अभिजित जी, मृतांसाठी आणि जखमींसाठी शासनाकडून काय मदत करण्यात येईल? नक्की शासनाने या मृतांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी जखमींना 5 लाख रुपये दिले पाहिजे. आणि हे जे अर्धवट काम आहे MSRTCचं ज्याच्यामुळे हा अपघात झाला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका महत्वाची आहे. आणि त्या रोडच्या कडेला विहीर आहे, तिला बोर्ड लावलेला नाही, त्याच्यावर तटबंदी नाही आणि मग हे असे अपघात होणार नाही त्याची भविष्याची काळजी देखील त्या ठिकाणी MSRTC आणि त्या ठिकाणी रस्त्यांनी घेतली पाहिजे प्रशासनाने. अभिजित जी, या संबंधित कंत्राटदारांवर किंवा जे काम करण्यात आलेलं आहे रस्त्याचं म्हणा किंवा विहिरीचं म्हणा त्या संबंधितांवर कारवाईची मागणी तुमच्याकडून होईल का? हो, नक्कीच. उद्याच्या 22 तारखेच्या अधिवेशनामध्ये आम्ही तो प्रश्न देखील घेईल आणि हे MSRTCचं 2020ला ह्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी कंप्लीट झालंय. 5 वर्ष होऊन गेलीत तरी देखील अजून त्या काम अर्धवट आहे, काम पूर्ण झालेलं नाही. अनेक ठिकाणी आमच्या इथं 22ला पण तसाच खड्डा आहे, त्याचा त्या ठिकाणी अपघात होतोय. आणि MSRTCच्या अधिकाऱ्यांनी जे रोडवेज कंपनी आहे तिला ब्लॅकलिस्टेड केले, काम करत नाही. आता त्यांनी दुसरं रिटेंडर दिलंय, ते देखील काम करत नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रशासन मात्र स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन असे कामं करणं आवश्यक आहे ज्यामध्ये लोकांचे जीव जाणार नाहीत. त्याच्यावरती अधिवेशनामध्ये नक्की आवाज उचलू. जी अभिजित जी, खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि या अपघाता प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी.